लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील पुंडास गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर दलित वस्ती अंतर्गत मंजूर निधीच्या कथित गैरवापर प्रकरणी संबंधित अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी करत पंचायत समिती भिवंडी येथे निवेदन देण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अविनाश दामोदर जाधव यांनी दिलेल्या निवेदनानुसार दलित वस्तीसाठी मंजूर झालेला निधी नियोजित अधिकृत सर्वे नंबर 83/14 या सर्वे नंबरमध्ये 60 वर्षांपूर्वीपासून डॉक्टर BR आंबेडकर नगर या नावाने वसलेली अधिकृत वस्तीऐवजी बोगस व बनावट पद्धतीने खाजगी सातबाराच्या जागेत वसलेली नारायण नगर वस्ती येथे एका कुटुंबाच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आल्याबाबतचा आरोप करण्यात आला आहे. तसेच निधीमध्ये गैरव्यवहार, नियमांचे उल्लंघन, दस्तऐवज फेरफार व प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन गट विकास अधिकारी प्रदीप घोरपडे, तत्कालीन पंचायत समिती उपअभियंता दत्तू गीते, तत्कालीन शाखा अभियंता गोविंद कासारे, ग्रामविकास अधिकारी नवनाथ कोळी तसेच ठेकेदार ओंकार संजय पवार आणि ग्रामपंचायत बॉडी यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून शासनाच्या निधीचा झालेला गैरवापर वसूल करावा, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन व उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय. तर चला पाहूया. निवेदन देण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये तसेच गटविकास अधिकाऱ्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली, दलित वस्ती निधी प्रकरणावर कोणता मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, पाहूया निवेदनपूर्वी कार्यालयात घडलेल्या त्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि खास क्षणचित्रे. मी जेव्हा चौकशी केली की दलित वस्तीला 10 लाख रुपये मंजूर आहे, पण त्या आमच्या ठिकाणी जी अधिकृत दलित वस्ती आहे तिथे तो काम झालाच नाही, म्हणून मी माहिती अधिकार दाखवते. माहिती अधिकारामध्ये मला प्रथमतः आपले ग्रामसेवक भोईर साहेब आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आपल्या ग्रामपंचायत दप्तरी याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मी उभं राहून बोलतो. तर उपलब्ध नसल्याचा त्यांनी स्वतः मला लेखी पुरावा दिला तसा की बाबा सदरील माहिती ही ग्रामपंचायतला उपस्थित नसून ती आम्हाला नवनाथ कोळी यांनी व्हॉट्सअपद्वारे पाठवलेली हे त्यांनी स्पष्ट लिहून दिलेलं. म्हणजे त्यावेळेस नवनाथ कोळी यांच्याकडे दप्तर होता आणि तो काय करतो त्यांच्याकडे. सरळ माझा प्रश्न आहे की जर ग्रामपंचायत दप्तरी माहिती नाही, नवनाथ कोळींना ग्रामपंचायत सोडून 6 महिने झाले होते, 6 महिन्यानंतरही त्यांच्याकडे दप्तर काय करतो. तर त्यांनी मला जी माहिती दिली त्याच्यात पण अर्धवट माहिती. म्हणजे काय दिलं, फक्त कामाचे फोटो, मान्यता. आम्हाला सांगायला पाहिजे की त्याला तो चार्ज मिळाला नाही, चूक आहे. आम्ही दोघांना बरोबर तुम्ही तुमच्या पद्धतीने जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या. दुसरी गोष्ट, त्यांनी मला फक्त काय दिलंय, आपला जो समाज कल्याणचा प्रमा आहे ती प्रमा दिली, फोटो दिले आणि संबंधित जो ठेकेदार आहे त्याचा कार्यक्रम आदेश, एवढीच माहिती दिली याच्यामध्ये. तर मी पूर्ण संचिका मागितली होती. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही यांना आदेश दिला की 16 तारखेला तुम्ही जाऊन तिथे पाहणी करून या, पाहणी करायला इंग्लिश सर आल्यानंतर इंग्लिश सर पहिला आमचा मुद्दा काय उपस्थित झाला की त्या कामाची पाटी कुठे आहे, तो नाहीच आहे असा आम्ही पहिला मुद्दा उपस्थित केला. कामाची पाटी तिथे होती का. मग कामाची पाटी नसताना त्यांनी तिथे जे गणपत नारायण जाधव आहेत ते आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत कर्मचारी आहेत शेलारला, ते तिथे उपस्थित होते. त्यांनी तिथे स्पष्टपणे म्हटलं गेलंय की मी त्या कामासाठी मागणीपत्र आणि संमतीपत्र दिलेलं आहे. मग मी भोईर यांना परत विचारणा केली की तुम्हाला जर संमतीपत्र आणि मागणीपत्र दिलंय तर तो कुठे, तुम्ही मला ही अर्धवट माहिती का दिली. त्या अनुषंगाने मी परत माहिती अधिकार दाखवली आणि त्याच्यामध्ये मी मुद्दामहून ग्रामपंचायतकडे नारायण नगर स्थापन करण्यासाठी काय काय पेपर दिलेले गेलेले आहेत किंवा तुमच्याकडून काय ठराव घेण्यात आले हे पण मी मुद्दामहून टाकलं. मला माहिती आहे ग्रामपंचायतला अधिकार नाहीये एखादा नवीन नगर किंवा एखादी वस्ती स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतला पूर्ण अधिकार नाहीये. तर त्यांनी मला ही माहिती दिली
या माहितीमध्ये घेण्यात आलेले प्रोसिडिंग बुक, मासिक सभा आणि नगर स्थापन करण्यासाठी जी सभा घेण्यात आली विशेष ग्रामसभा, त्याचे सुद्धा पेपर दिले. मी त्याच्यावर व्हेरीफाय केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे सगळे खोटे पेपर आहेत. ते खोटे कसे ते पण मी तुम्हाला दाखवले. त्या बाबतीत माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत. आता याच्यामध्ये मी काढलेले मुद्दे, नारायणनगर येथे काम सातबाऱ्या जागेत व्हावे म्हणून केलेले मागणी अर्ज, परंतु नारायणनगर हे अधिकृत नाहीये, हे स्पष्ट झालेले. ते अधिकृतच नाहीये. कारण जर तुम्हाला नगर स्थापन करायचं आहे तर त्याला प्रशासकीय बाबी आहेत. त्या बाबी पूर्ण केल्यानंतरच तुम्ही ते नगर स्थापन करता. त्या संदर्भात मी तुम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेले कशा प्रकारे तुम्हाला एक गावांतर्गत जर एखादी नवीन वस्ती नगर स्थापन करायचं तर काय तुम्हाला प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करायची ती त्यांनी केलेली नाही. आणि याच्यामध्ये नारायणनगर वस्तीतील गणपत नारायण जाधव त्याचे 3 भाऊ यांनी दिलेले संमतीपत्र अनधिकृत आहे. कारण सातबाऱ्याच्या जागेत काम होण्यासाठी जागा ग्रामपंचायतीला दान करावी लागते व त्या दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंद घेऊन कोणत्या सातबाऱ्या उतारावरील किती गुंठे जागा ग्रामपंचायतीत दान केली हे नमूद करावे लागते. हे स्पष्ट आहे की नाही? त्यांनी तसं कुठंच काही केलेलं नाही. तुम्ही जर जागा दान करताय तर तुम्ही संमतीपत्र लिहिता आणि संमतीपत्रामध्ये एक लाईन लिहिता आम्ही दान केली, आणि बाकी जे सातबारा धारक आहेत, सातबारा धारक 10 जण आहेत, यांनी फक्त 4 जणांनी सह्या केल्यात. मग 6 जणांना तुम्ही अंधारात ठेवलं ना. त्यांचा विश्वासघात केला, शासनाचा विश्वासघात केला, आमचा विश्वासघात केला दलित वस्तीतील लोकांचा. तुम्ही तुमच्या मनमर्जीने काही पण लिहून गेला आणि ते तुम्ही ऍक्सेप्ट करणार आहेत का सर? ते योग्य आहे का? मला तेवढं सांगा की बाबा हा नाही त्यांनी दिलेलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी जो मागणी पत्र दिलाय, मागणी पत्रावर तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही बघा. मागणी पत्रावर अपर्णा हर्षद जाधव अनुक्रमांक 9 हिचं लग्न झालेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हिचं लग्न झालंय 26/5/2024 ला आणि अर्ज आहे 24/1/2024. 5 महिने आधीची साईन कशी काय करू शकते? म्हणजे हा जो मागणी पत्र आहे तो पण खोटा आहे. तो त्यांनी नंतर तयार केलेला आहे, कारण तेव्हा माहिती त्यांच्याकडे नव्हती. हा 26/1 लग्न होऊन इकडे आली, त्याच्या आधीच तिचं सही घेतलेली खर्डी कवाड, अपर्णा कवाड. आणि दुसरी एक मेघा आमिर जाधव, हिचं लग्न झालेलं आहे 9/2/2025 ला. ती 24 ला सही कशी काय मारते या अर्जावर? म्हणजे हा मागणी अर्जही खोटा आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये परत दिलीप नारायण जाधव, हा दिलीप नारायण जाधव शासकीय कर्मचारी होता भिवंडी महानगरपालिकेत. आता शासनाची पेन्शन सुद्धा खातो, पण त्याने मागणी अर्जावर मराठीमध्ये सही केल्या आणि त्याला जोडून त्याच कार्यालयात तुम्ही दुसराही अर्ज देता संमतीपत्र, त्याच्यावर इंग्लिश मध्ये सही करता. आपली चर्चा झाली. पहिले 2 मुद्दे आहेत. हो बरोबर आहे, पण सर तुम्ही एखाद्या शासकीय कार्यालयात जेव्हा तुम्ही पेपर सादर करता, 2 पेपर देता आणि त्याच्यावर वेगवेगळ्या सह्या करता, हे किती रुजण्यासारखे आहे? असू शकतात. व्यक्तिगत प्रश्न आहे. पहिले 2 मुद्दे होते ते मान्य आहे. बरोबर आहे. परत रोशन प्रभाकर जाधव हा वकीलच नाही मुळात. 2024 ला हा वकील झालाय 25 ला. त्याने ऍडव्होकेट म्हणून शासनाच्या कार्यालयात तुम्ही दबाव तंत्र वापरता असं इथं स्पष्ट होत आहे. ऍडव्होकेट म्हणून तुम्ही वकील झालात नाही आणि लिहून देता की. आणि दुसरी गोष्ट, हे आमचे बंधू आहेत संजय जाधव, यांना सहीसाठी विचारलं गेलं होतं तर ते नाही बोलले, पण त्यांचं नाव लिहिलं आणि सह्या पण मारल्या. त्यांना स्पष्ट विचारा, त्यांनी ते मान्य होतं का? त्यांना ते तुमच्या समोर दादा तुला मान्य होतं का? पेपर बघितलं, मला ऑर्डर मी त्याची सही केली, मला सही करायचीच नाही. सही कोणी डॉक्युमेंट सही केली नाही. त्यांच्या मिसेसचं नाव टाकलंय, त्यांची सही मारली. सहीच नाही. सही नाही, इकडे सहीची जागा ना. या बघा ना, हे प्रभाकर मधुकर जाधव हे मारले, दोन्ही सेम सह्या मारले. नाही सह्या नाही की ना, कारण उद्या काहीतरी असेल सही इकडे मारले सगळे. पण मग तुमच्या समोर हे पण पेपीचे इथे तसंच आहे, हे पण पेपीचे आहे. हा माझ्याकडे सही येत नाही, त्याने तिची सही आली.
सेम पेशा काय त्याला ते 5 20 किंवा नाही म्हणायचं तिने नकार दिला काहीतरी असेल. चलो ठीक आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे. आम्ही लहानाचे मोठे झालो. माझे बंधू ग्रामपंचायत सदस्य होते. कधीही 100चा कोरम पूर्ण झालेला नाही. 100च्या वरती कधीच लोक गेलेले नाही. मी माहिती अधिकार टाकल्यानंतर यांचा 100चा कोरम पूर्ण होतो आणि त्याच्यात पण एका व्यक्तीच्या 2-2 सह्या आहेत प्रोसिडिंग बुकवर. जयश्री कृष्णा केणे हिची डबल सही आहे. बेबी ते रामू कंजोडे तक्रार आहे का विषय दलित वस्ती संदर्भातलाच आहे. त्याचाच मत ठराव आहे की ते काम आम्हाला मिळावं म्हणून ते काम आम्ही घेणार. आमच्याकडे केलं गेलं पाहिजे म्हणून आहे. तर विद्या विजय केला टोटल 108 सह्या. त्याच्यामध्ये डबल किती झाले ते बघा. 122 सह्या आहेत आणि 4 सह्या डबल झालेले आहेत. त्याच्यातला एक कर्मचारी तुमच्याच ग्रामपंचायतला कामाला आहे समीर प्रकाश जाधव. तो इथे या ग्रामसभेला उपस्थित राहतो आणि तिथे पण त्याची हजेरी लागलेली आहे. त्याचा हजेरी बुक पण आहे माझ्याकडे. आणि गणपत नारायण जाधव याचा विषय आता त्यांचा पण स्पष्ट करतो मी. हे झालं 26 जानेवारी 2024. याच्यामध्ये त्यांनी खोटे केलं. पण मी जो माहिती अधिकारामध्ये मुद्दा मांडला होता की ग्रामपंचायतकडे नगर स्थापन करण्यासाठी नारायण नगर स्थापन करण्यासाठी आपण काय करावं. वस्ती आहे ते नाव नारायण नगर दिलं असेल. त्यांनी 15/9/2023 बॅकडेटेड ठराव घेतला असं दाखवला. आता तो कसा खोटा आहे ते तुम्हाला मी स्पष्ट केलंय. गणपत नारायण जाधव हा या दिवशी इथे उपस्थित आहे ग्रामसभेला. मग ग्रामपंचायत शेलार येथे त्याची हजेरी कोणी लावली पूर्ण दिवसाची. दिवसभर चालू होती का असू दे ना. हा काम 11:30 वाजेची ग्रामसभा आहे. 122 लोक उपस्थित होते. 2-4 लोकांच्या अटेंडन्समुळे ती पूर्ण प्रक्रियेवर प्रश्न नाही निर्माण करत होऊ शकतो. किती लोक ऍक्च्युली तुम्ही आयोजित बघा नाही पुन्हा एकदा तपासावं लागेल तो ठराव. ऐका ना हे फक्त आहे ना यादव तिथे करावं लागेल ना. गणपत नारायण जाधव हा 15/9/2023 जर तो कामावर आहे तर तो इथे कसा येऊ शकतो. आणि जर तो कर्मचारी शासकीय कर्मचारी तर त्याला पद्धत आहे. त्यांनी तुमच्याकडे पत्रव्यवहार करायचा 5 दिवस आधी की सर आमच्या ग्रामपंचायतच्या विकास कामांसाठी मला तिथे ग्रामसभेला जाणं आहे किंवा आमच्या नवीन वस्तीच्या स्थापनेसाठी आम्हाला तिथे जाणं आहे. हो शेलार ग्रामपंचायतला कर्मचारी परवानगी घेतो. तर मग ती काय त्यांनी घेतलेली नाहीये. मी रजेचे अर्ज पण मागवले होते. रजेचे अर्ज नाही आहेत त्याचे हजेरी लागलेले पूर्ण दिवसाची. सप्टेंबर हे बघा लागलेले जे हजेरी. त्याच्यानंतर प्रकाश नारायण जाधव हा प्रकाश नारायण जाधव भिवंडी नगरपालिका इथे कामाला आहे. त्याची पूर्ण दिवसाची हजेरी तिथे लागलेला असेल तो इथे कसा येऊ शकत नाही. आम्ही सांगतो ना की त्याची हजेरी पूर्ण 15 तारखेला त्याची हजेरी तिथे लागलेली आहे. मग तो इथे कसं काय आला. म्हणून हा पेपर खोटा आहे. हा पेपर त्यांनी नंतर तयार केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा आढावा न घेता त्यांनी त्यांच्या मनमर्जीने तयार करून टाकले आणि एकदाच यांना देऊन टाकले. त्यानंतर निखिल दिलीप जाधव हा सुद्धा तिथे हजर होता. हा याच्या कामाच्या ठिकाणी नगरपालिकेत भिवंडी कॉर्पोरेशनचा कर्मचारी आहे तो पण. त्याची पण अटेंडन्स तिथे लागलेली आहे. हे बघा 15 तारखेला त्याची अटेंडन्स लागलेली सप्टेंबरमध्ये. त्यांनी इथं सही केली. म्हणजे हा पेपर सरळ खोटा आहे. म्हणजे त्यांनी सगळे आतापर्यंत जेवढे पेपर दिले ते खोटे दिलेत तुम्हाला. त्याच्यामध्ये एक पण खराब पेपर नाही हे मी छाटीटोकपणे सांगतो. आणि जर ते बोलतात की 100चा कोरम पूर्ण झालेला आहे तर त्यातले 70% ते 75% लोक गोडाऊनला जाणार आहेत. त्यांचे मोबाईल लोकेशन मागवा त्या दिवसाचे. करा तुमच्या प्रत्येकाचे मोबाईल नंबर घ्या आणि त्यांचे मोबाईल लोकेशन मागवा. ते त्या दिवशी तिथे हजर होते का तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल ते किती खोटे बोलतात. शिवाय 4 सह्या डबल येते. शिवाय 4 सह्या डबल.
तर एवढं सगळं करून जर तुम्ही अधिकाऱ्यांना किंवा त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुम्हाला आताही सांगतो, मी शांत बसणारा नाहीये. मी पुढे उपोषणाची तयारी ठेवलेली आहे. हा माझा उपोषणाचा पत्रही आहे, तो पण मी आज तुम्हाला देतो. मी 10 दिवसानंतर 16 उपोषणाला तारखेचा मांड होता. 16 तारखेला व्हेरीफाय करायला इंग्लिश सर आले तेव्हा 16 तारखेला जर तुम्ही व्हेरीफाय करायला आले होते तेव्हा तुम्ही गणपत नारायण जाधव याला काही पत्रव्यवहार केला होता का की तुम्ही तिथे या? पूर्वकल्पना दिली होती का नोटीस वगैरे? नव्हती दिलेली ना. मग तो 16 तारखेला तिथे हजेरी लागले आणि तुम्ही तिथे आपल्याशी भांडायला काय करतो? ऑन ड्युटीवर तुमच्या असताना ग्रामपंचायत अंतर्गत असलेला कर्मचारी आहे, तो तिथे आमच्याशी भांडायला कसा येतो? त्याची सुद्धा हजेरी काढलेली. सरांनी काहीतरी जाणीवपूर्वक ठरवलं असेल. तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक असं सांगितलं होतं का तुम्ही या आम्ही बघू म्हणून? तुम्ही त्याचं काही मग असंच आहे ना. आजच्यामध्ये वाद व्हावे आणि त्यांना माहिती आमची दिली. त्यांना त्यांना माहिती दिली. आम्हाला ते पण पाहिजे. 9 ते 5 त्याची हजेरी टाइम आहे. तो तिथे दुपारच्या टाइमात काय करतो? आपल्याशी वाद घालायला. त्याच्यावर पहिला स्ट्रिक्ट ऍक्शन झाली पाहिजे. आणि तुम्ही त्याला बडतर्फची ऑर्डर काढायची एवढी चुकीची काम त्यांनी केली. मला सांगितलं नव्हतं. मग साहेब तो थांबला कसा? तो आला कसा तिथे? ते आम्ही काय सांगू शकतो? आम्ही कसं माहिती? आम्ही कसं सांगू शकतो? मी आता तिथे घरी बसलो काय करत होतं ते कुणाला माहिती. पण आता सर, त्याचे सक्षम पुरावे जमा केले त्याचे आहेत. सक्षम पुरावे दिलेत तुम्हाला. तो तुमचा कर्मचारी तुम्ही त्याच्यावर strict action घ्यायची. ग्रामपंचायत शेलारचा विषय आहे तो. त्यांचे असतात नाही काय हा. काय तू पूर्णतः ग्रामपंचायत शेलार त्याला उत्तरही देईल हा. आणि तू शासन कारवाई करेल. कारवाईवर कारवाई बघा, आता त्याला तुम्ही- बडतर्फ करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत सर. त्यांना बडतर्फ करा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहेत. ग्रामपंचायतचे अधिकारी ग्रामपंचायत. समजून घ्या. हा. कलम 61 अंतर्गत तो ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे. हं. फुल कंट्रोल त्याच्यावर ग्रामपंचायतचा आहे. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यावर तो काही झिडकीचा कर्मचारी नाही, शासनाचा कर्मचारी आहे. ठीक. त्यामुळे ते जे तुमचा जो आक्षेप आहे हं. तो एकदा त्या ग्रामसभेला ऍबसेंट होता आणि त्या दिवशी तो इथे कसा आला हा. ते याचा खुलासा आम्ही शेलारला त्याच्याकडे घ्यायला लावतो. हं. आणि त्याच्यात जे दोष असतील शेलार जी कारवाई असेल ती करील. ठीक आहे सर, पण तरी पण आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तर जे तुम्हाला मला मुद्दा अपेक्षित आहे लक्षात आला. ते आम्ही मला तुमच्या समोर ठेवूया. मुद्दा लक्षात आला. ओके. तर ह्या सगळ्या विषयापलीकडे आमची एकच मागणी आहे की यामध्ये कोणीही वाचायला नको. याच्यामध्ये सरळ जाणून बुजून केलेला कटकार असताना. कारण जर तुम्ही जाणून बुजून नाही केले तर अधिकारी वर्ग जेव्हा तिथे स्पष्ट दिलेल्या प्रमाणामध्ये की तुम्ही स्वतः जाऊन गटविकास अधिकारी आणि उपअभियंता यांनी स्वतः जाऊन ती जागा ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची आहे की नाही हे व्हेरीफाय करणं आहे. मग जर तुम्ही व्हेरीफाय करायला आले होते तर त्याचा अहवाल कुठे? तिथे पोलीस पाटलाला बोलवलं होतं. त्या सातबाराला लागून आपल्याला सहधारकांना बोलवले होते. तुम्ही आजी माजी सदस्यांना बोलवले होते. कोणाला बोलवले होते? त्याचा काय अहवाल असेल तुमच्याकडे? तो अहवाल स्पष्ट करावा आम्हाला की बाबा आम्ही आलो होतो, आम्ही व्हेरीफाय केलं. तर असं कुठंच काम झालं नाही, कारण आम्ही तिथले जागा मालक आहे. आम्हाला काही बोलवणं झालं नाही. तुम्ही सबमिट करताय आधी सगळं. हा, मी आज तुम्हाला उपोषणाचं पत्रही देतोय. माझ्या उपोषणावर मागण्या पण दिलेल्या आहेत. माझ्या त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्हाला सर असं डाऊटफुल वाटतो की गणपत नारायण जाधव हा गणपत नारायण ग्रामपंचायत जाधव काळा की गोरा ते कोणाला माहिती आम्हाला नाही आहे. सरांना माहिती आहे. इंग्लिश सरांना त्यांनी स्टेटमेंट दिलेलं त्याचं त्या दिवशी तू त्यांना आमच्याकडे इंग्लिश सरांना गणपत नारायण जाधवनी स्टेटमेंट दिलेले आहे की ही जागा नारायण माया जाधव यांच्या मालकी हक्काची आहे अशी समोरून त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे 16 एप्रिलच्या उपस्थितीत. सर गोष्ट खरी खोटी तुमच्या आणि त्याचा आपल्याकडे पुरावा आहे. त्याच्यामध्ये जसं आहे ना की जर संगणमताने ते जर सहमती देतात तर 120 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. हे तुम्हाला करणं आहे. मला काय बोलायचंय सर, काला की गोरा त्यांना माहिती नाही, बरोबर आहे. त्याच दिवशी तोच गणपत नारायण जाधव सगळ्यांपेक्षा जास्त अग्रेसिव्ह आहे. यांना एकदा पण बोलता नाही आलं त्यांना. ती व्हिडिओ एकदा बघा तुम्ही परत. त्याचं बोलणं कसं होतं, तुम्ही हे ऐकत होते चुपचाप उभे. तुम्ही एका शब्दात तरी बोलले का त्यांना? तुम्ही सरकारी तुम्ही जर बोलवलं केलं तर तुमचं बोलायचं काम आम्हाला काय आहे. म्हणायचं? आम्ही तिथं भानगडी करावी. भानगडी नाही करायची ना. एक मिनिट. तुम्हाला कायदा ऐका. तुम्ही कायद्याने बोलू शकता का एक नाही? मिनिट. भांडण एवढं करायचंय. तिथं आर्ग्युमेंट करण्यात काय पॉईंट आहे त्यासोबत? हे बघा, ऐका तो सामान्य नागरिक असो, तो कर्मचारी असो. आता तू काय म्हणून भूमिका मांडतो ह्यापेक्षा कंटेंट काय आहे ते महत्वाचं आहे. याच्यात वस्तुस्थिती काय प्रकरणामध्ये त्या हवालाशी मतलब आहे यांना पण. नाही सर, आमची एकच मागणी आहे का तो ऑन ड्युटीवर असताना बरोबर आहे ना, तो मुद्दा मी क्लिअर केला ठीक आहे. मी तुम्हाला. काय म्हणतो साहेब, जर अर्जदार आम्ही आहोत तिथे, बरोबर आहे. जर आमच्या मागणीनुसार जर तिथे शासकीय अधिकारी तिथे आले, बरोबर, जर एखादी दुसरी व्यक्ती तिथे येऊन जर आमच्याशी वाद घालते किंवा ती त्या गावात राहत नाही. त्याला मी पत्र सांगतो काढायला तुम्हाला, पाहिजे.
जर तर मग साहेबांचा काय हे होता तर ते अर्जदार आहेत म्हणून आम्ही त्यांना नोटीस बजावलेले, ते इथे आलेले आहेत. असं काम होतं ना त्यांचं बोलायचं तिथे. एकाने बोलले मग तसे तुम्हाला कोणत्याही प्रकारे आम्ही असं झालो होतो का? मध्ये बोलू नका आमच्या तुम्ही आम्हाला नोटीस बजावली म्हणून आणून नाही साहेबांनी. अविनाश तसं नाही ते. तिथे समजा मी 4 लोक बोलवले आणि गावातले लोक तिथं 50 लोक जमा झाले, याला कोण थांबवणार आहे? अहो, पण साहेब काय 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 ही गोष्ट कुणाच्या कंट्रोलमध्ये नसते. आणि याच्या पलीकडे तुम्हाला मी आधी क्लिअर केलं की तो तिथे कसा आला त्या दिवशी, त्याचा खुलासा ग्रामपंचायत नाही नाही, तुम्ही बोलता बरोबर आहे ना. जेव्हा तो अर्जदार घेऊन चालतो तुम्ही इथं कशाला आले, तो तुमचं काम होतं ना. आम्ही नोटीस एक माणूस जर आम्ही बोला तिथे हरकत निर्माण करत दखल घेत असेल अग्रेसिव्हपणे, तर त्याला पत्र करा किंवा आम्हाला रायटिंग मध्ये द्या की तो अशा अशा कामामध्ये दखल अंदाज करत आहे. आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करून देऊ. केला नाही विषय तुम्ही. आम्ही गुन्हा दाखल करून देऊ. तुम्ही जागेवर त्यांना एवढंच बोलायचं होतं, तुम्ही शासकीय कामामध्ये अडचण निर्माण करताय, आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू. हे जर तुमचं बोलणं काम होतं, तुम्ही ते पण नाही केलं, तुम्ही ऐकून घेतलं त्यांचं. आणि त्याच जागेविषयी कोर्टामार्फत आमचे जे काही आम्ही केस फाईल केली होती त्याच्यामध्ये यांनी गणपत नारायण जाधव त्याच्या भावांनी माफीनामा दिलेला आहे आणि ती जागा सगळ्यांची आहे. सर्वे नंबर 93, सर्वे नंबर 101 यामध्ये दामू माया जाधव यांचा हिस्सा आहे व ते आम्ही समोपचाराने भाऊबंद बसून वाटून घेऊ अशा प्रकारचे आम्हाला कोर्टाची जजमेंट आहे. म्हणजे सगळं असताना तुमच्यापर्यंत लोकांनी ठेवायला पाहिजे होतं ना, त्यांनी ठेवायला पाहिजे होतं की तिथे वाद आहेत म्हणून. तुमच्या लोकांनी व्हेरीफाय केलेलं नाही पूर्णपणे म्हणून ते ऐका ना, ते सगळे आता जे पुरावे आहेत मी जे आता सांगितले त्या चौकशी अधिकारी इंग्रज साहेब यांच्या तुम्ही ताब्यात द्या. जागी लिहून आहे ते तुम्हाला चेक करून देतो. मला तहसीलला काम आहे. वेळ दिल्याबद्दल एकदा आमचं भाऊ नेमकं काय प्रकरण आहे भिवंडी पंचायत समितीमध्ये येण्याचं नेमकं कारण काय आपलं? आम्ही आज भिवंडी पंचायत समिती येथे आलेलो आहेत. आम्ही आज उपोषणाचं पत्र द्यायला आलेलो आहे. त्यामागचं कारण असं आहे की मागील आपण जी 16/4/2026 इंगले साहेब जे व्हेरिफिकेशन करायला आलेले होते संबंधित जागेच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चुकीचं काम झालंय, सातबाऱ्या जागेत काम झालंय, त्याचं व्हेरिफिकेशन करायला आले असता तिथे आमच्या जे काही निदर्शनास आले संबंधितांकडून म्हणण्यात आलं की आम्ही संमतीपत्र, मागणीपत्र असे काही पेपर दिलेले आहेत. ते जेव्हा मी माहिती अधिकारामध्ये मागून घेतले त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी, ज्या काही चुका आहेत त्या समोर आल्यानंतर मी आज संबंधित गटविकास अधिकारी त्यांच्याशी चर्चेसाठी आलो होतो. त्यांना ते सगळे पुरावे दिले की यांनी कुठे काय खोटेपणा केलेले. हे लोक ग्रामसभेलाही उपस्थित होते आणि त्याच दिवशी हे यांच्या मूळ कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने यांनी कामं केलेली आहेत. तर एकंदरीत त्या कामाची चोरी करण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला होता, ज्या लोकांनी संगनमत केलेलं आहे, सातबाराधारक, ठेकेदार, गावचे, परत ग्रामसेवक, ग्रामपंचायत बॉडी आणि संबंधित अधिकारी, तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे सर आणि तत्कालीन उपअभियंता दत्तू गीते सर, तसेच तत्कालीन शाखा अभियंता गोविंद कासारे सर यांचं जे कामं होती की तिथे जाऊन व्हेरीफाय करणं हे यांनी मुलात केलेलंच नाही. म्हणून यांनी संगनमत करून ते काम तेथे करण्याचं काम केलेलं आहे. या अनुषंगाने आम्ही आमच्या काही मागण्या ठेवलेल्या आहेत. ते काम चोरी झालेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या सेवापुस्तिकेत तशी नोंद झाली पाहिजे की त्यांनी काम चोरले म्हणून. त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या विश्वासात घेतलेलं नाही दलित वस्तीला आणि खोटे नाटे पेपर देऊन बनावटगिरी करून हे सगळं प्रकरण त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची प्रथम मागणी. व हे नाही झालं तर याच्या पुढे आमचा उपोषणाचा जो आम्ही मार्ग घेतलेला आहे तो सातत्याने चालूच राहील. आणि आता तुम्ही जे दिले ते कारवाई ना झाली तर पुढच्या कारवाई तुम्ही काय कराल? आम्ही उपोषणावर बसणार आहोत. येत्या 8 तारखेला 8/6/2025 आम्ही उपोषण घेणार आहोत.
पंचायत समितीच्या समोर मरण उपोषण आमरण उपोषण असणार आहे. लाईव्ह इंडिया टीव्ही न्यूज.